आज सकाळी सुमारे 8:45च्या आसपास एक फोन आला बारामती एअरपोर्टवरनं आणि एक विमान कोसळलं आहे, स्फोट झाला आहे अशी माहिती मिळाली आणि त्या विमानात अजितदादा आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. 2 मिनटं तर आम्हाला काही समजलंच नाही की काय झालं नेमकं, कारण धुकं होतं सकाळी. आणि असंही सांगितलं गेलं की विमान ती 2 गिरट्या विमानतळाच्या वर मारल्यानंतर त्यांना तिसऱ्यांदा लँडिंगची परवानगी मिळाली. आणि परवानगी तेव्हा मिळाली जेव्हा पायलटनी सांगितलं की मला आता धावपट्टी दिसत आहे. आणि आता त्याच्यानंतर जे काही झालं ते आपल्या सगळ्यांना आता ज्ञात आहे. आम्ही बारामतीला येताना मी स्वतः हेलिकॉप्टरनं त्या स्पॉटची पाहणी केली आणि जे धावपट्टी आहे त्याच्या आजूबाजूला तिन्ही बाजूला 100 मीटर फूटची म्हणजे ते खड्ड्यासारखं आहे आणि ते उंचीवर ते धावपट्टी आहे. आणि बहुतेक आता हे त्याचा सगळं तपशीलचा भाग आहे. ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो सिव्हिल एव्हिएशनच्या त्याची पूर्ण तपास करतील आणि तेव्हा आपल्याला तथ्य माहीत पडेल. पण एक नक्की आहे की आज सकाळी धुकं होता, विमानाने प्रयत्न 2दा केले आणि तिसऱ्यांदा ते उतरण्याच्या प्रयत्नामध्ये हे ॲक्सिडेंट झालं. फार दुःखद घटना आहे. आम्हाला विश्वास अजूनही बसे नाही. आम्ही दिल्लीत होतो, सुनेत्राव पवार वहिनी पण दिल्लीला होते, पार्थ पवारही दिल्लीला होते, सुप्रियाताई पण दिल्लीला होते, कारण आज आमच्या संसदेच्या अधिवेशन सुरू होत होता. आणि जसं माहीत पडलं लगेच आम्ही लोक इथे पोचलो. आणि हे फार मोठी क्षती आहे महाराष्ट्रासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि खास करून पवार कुटुंबियांच्यासाठी. अजितदादा लोकप्रिय नेते, धडाडीचे काम करणारे नेते, विकास पुरुष अशी त्यांची खूप मोठी ख्याती या महाराष्ट्रामध्ये होती. आणि आम्हाला आत्ताही त्यांच्या पार्थिवला आम्ही नमन करून आलो, पण अजूनही विश्वास बसत नाही. कारण काल रात्रीच 8-8:30च्या सुमारे माझ्याशी त्यांनी फोनवर बोलणंही केलं. मी असंच म्हणजे ते खुश मिजाज होते. 2 मिनटं जे आम्हाला बोलायचं होतं ते कामाची गोष्ट झाली आणि शेवटी एवढंही म्हणले तर हे नियती म्हणा की काय म्हणा तर प्रफुल्ल आता आपली भेट होणार नाही, कारण मी 8-10 दिवस बाहेर आहे. त्या भेट होणार नाही. आणि अक्षरशः तसंच आज घडलं की आज त्यावरही राजकारण सुरू केलं. काय मुख्यमंत्र्यांचा एका मुख्यमंत्र्यांचं विधान आला, दुसरा एक मोठ्या राष्ट्रीय पक्षांचाही नेत्यांचं विधान आला की अशा याच्या मागे राजकारण आहे. मी तुम्हाला सांगतो की यामध्ये कुठलाही राजकारण दिसत नाही. ही अजिबात नियतीचा हा म्हणजे कारनामा आहे. आणि जे काही झालं ते ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोमध्ये ते पूर्ण त्याची आम्हाला माहिती नक्कीच मिळेल. पण तोपर्यंत असं राजकारण करणं आणि कोणी आम्ही NDAच्या बाहेर जाणार वगैरे वगैरे आणि त्यामुळे हे सगळं असं काही कोणी घडून आणलेलं आहे, हे अतिशय म्हणजे दुःखाची आणि शर्मनाक ही गोष्ट आहे की अशा वेळीस लोक राजकारण करायला लागले. मला फार दुःख आहे आणि मी माझी वेदना आणि माझा अभिवादन अजितदादाच्या चरणी मी नतमस्तक होतो. हिंदी में बताइए कि आज जिस तरीके की स्थिति पैदा हुई है खास करके और कल रात में आजकल जिस तरीके से लोग देखिए, अजीत दादा पवार हमारे पार्टी के अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, हमारे नेता, हमारे राज्य के उप मुख्यमंत्री, लोकप्रिय नेता, विकास करने वाले नेता और ऐसे व्यक्ति का आज सुबह हम लोगों को अचानक दुखद समाचार मिला. शुरुआत में तो ऐसा मिला कि भाई
हवाई जहाज़ 2 चक्कर मार के तीसरी बार उतरने की कोशिश कर रहा था, तब कोई स्फोट हुआ, कोई आग लगी, मगर तब तक किसी को मालूम नहीं था कि एग्जैक्टली क्या हुआ। कुछ मिनटों के बाद लोगों ने स्पॉट पर जाकर जो देखा, उसके बाद हमको ये फिर खबर मिली कि हमारे दादा नहीं रहे। हमारे लिए बहुत बड़ा सदमा है, इसका वर्णन शब्दों में हम क्या करें। लेकिन एक बात नक्की है कि एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो इसकी पूरी जांच करता है, वो एक निष्पक्ष जांच होती है और उसमें से हमको मालूमात मिलेगी कि क्या एग्जैक्टली हुआ। मगर प्राथमिक जो जानकारी है कि हवामान ख़राब था, वहाँ विजिबिलिटी नहीं थी रनवे पे, और हवाई जहाज़ उतारने की कोशिश किया और 2 बार हवाई जहाज़ के पायलट ने कोशिश किया, मगर उनको रनवे नहीं नज़र आया। तीसरी बार उन्होंने ATC टावर को बोला कि मुझे रनवे नज़र आ रहा है तो मैं उतर रहा हूँ, लेकिन वैसा कुछ सही नहीं हुआ। ये तो अब स्पष्ट होता है। अब लोग इसमें भी राजनीति कर रहे हैं, बहुत अफसोस की बात है। आज कोई लोग, एक मुख्यमंत्री बोल रहे हैं, कोई राष्ट्रीय पक्ष के बड़े अध्यक्ष बोल रहे हैं कि इसमें राजनीति है, कोई NDA छोड़ रहे हैं, कोई और बातें हो रही है, उसके वजह से इस तरह का ये दुर्घटना जानबूझकर की गई है। ये बहुत दुख की बात है कि ऐसे समय पर, जबकि सबको मालूम है जो लोग थे कि किस तरह से क्या वहाँ घटना हुई। नो डाउट एक्सीडेंट हुआ, नहीं होना चाहिए था, क्यों हुआ, कैसे हुआ, ये तो सब जांच का विषय है। लेकिन इस वक्त ऐसे दुख के क्षण में राजनीति करना और इस तरह की घिनौनी राजनीति करना कि किसी ने एक्चुअली उनको हमारे से ले जाने का षड्यंत्र रचा, ये बहुत अफसोस है। मुझे इतना ही कहना है कि आज हम बहुत शोकाकुल है, पूरा राष्ट्रवादी परिवार, पवार परिवार, महाराष्ट्र, और हम लोग आज इस घड़ी में केवल यही प्रार्थना करते हैं कि हमारे अजीत दादा की आत्मा को शांति